पण त्यावेळेस पण आम्ही काय करायचो, लाइटिंग वगैरे काहीच मला आयडिया नव्हती. आपले 10K कंप्लीट झालेत आत्ताच. कुठं नाही काही नाही, मला शॉर्ट पाहिजे माझी. तर नमस्कार, आता जस्ट जेवण झालं, सुट्टी निवांत मस्त बसलोय. तर या व्हिडिओत आपल्याला काय करायचंय, तर मला जे काही यांनी गिफ्ट दिलते ना माझ्या बर्थडेला, 1-2च दिलते पण ते पण मला नको होते, तरी पण त्यांनी दिले. का नाही युजफुल? त्यांना हवे होते म्हणून त्यांनी मला दिले. माझं पर्सनल त्याच्यात काही होतं, पण युजफुल आहेत का नाही? हो खूप आहेत. तेच मी तुम्हाला दाखवणार या व्हिडिओ मध्ये की काय काय दिले. अनबॉक्सिंग केली ऑलरेडी, आम्ही युज करतोय, बट दाखव. बरेच दिवस झाले युज करतोय, पण दाखवली नाहीये, तर आता दाखव. बर्थडेच्या आधीच मागवलं असेल ना बरेच दिवस. आधीच 8-15 नाही, 8 दिवस आले असेल ना ते. आधी एक ऑर्डर केलं होतं, एक लगेच आलं होतं ब्लिंकिट वर ना. चला बघूया आता काय 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 करताय. काही नाही, मला शॉर्ट पाहिजे माझी. 1x ने घेतलंय मी. हो थँक्यू सो मच. ठीक आहे, चला हे करूया ना. ठीक आहे, ठीक आहे, काय ठीक आहे, करू ना. चला मग. फर्स्ट आहे हे. आता यावरून आयडिया तर तुम्हाला आलीच असेल. काय दाखवते. कुठून आहे जैन? या साईडला. अरे कुठून आहे? अरे करू तू. जरा गडबड होती. हे ऍक्च्युली मी खूपच एकदम गडबडीत मागवलं होतं. तिची अजिबात इच्छा नव्हती तशी, त्याच्यावर कारण मला एवढं महत्वच माहित नाही त्याचं, नव्हतं माहित, आता कळतंय. पण किती फायदा ही झाला. माझी रिंग लाईट. त्याच्यासाठी 2 तास घालवले मी कुठली मागवायची काय करायचं. आता हे सगळं तसं प्रोडक्टचं आपण लिंक वगैरे डिजिटेकची आहे, लिंक वगैरे दिली मी खाली, तुम्हाला जर आवडली तुम्ही घेऊ शकता. आता याचं स्टँड त्याच्यासोबत आलेलं हे स्टँड आहे. ऍक्च्युली आमच्याकडे दुसरं एक स्टँड होतं फक्त, तर ते जास्त मॉडर्न होतं आहे ना. हा, आणि एवढं सगळं वजन पण त्याच्याकडून झेपलं नसतं. आणि ते आहे, त्यामुळे हे तो कॉम्बो आला तसं आपल्याला सोड. हा, कॉम्बो होता ना त्याच्यासोबतच होतं. त्याचं हे स्टँड आहे खूप मजबूत. आता ऑब्विसली ती खूप हेवी आहे ना, त्यामुळे वजन बघा कसं का बघणार आता वजन. मी दाखवते ना. अच्छा कसं डिजिटेक्सच आहे, म्हणजे सोबत चालले म्हणलं डिजिटेक्स. मला एवढं माहित नाही, कारण हेच लावतात रोज. असं ऍडजस्ट करू शकतो, ठीक आहे. एवढं इनफ होतं आपल्याला. कुठं हे दाखवा ना कसं करायचं. ठीक आहे, हे जे सगळे क्लो ओपन करायचे, हे वाले आहेत ना सगळे ओपन करायचे, आणि त्याच्यानंतर हे असं करून ऍडजस्ट करू शकतो आपण. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. त्याची हाईट एवढी हाईट नाही, अजून आहे. हे करतो ना, ओपन केलंय असं. बापरे, फ्रेम मध्ये पण बसत नाहीये. त्याच्यावर दिली ना तुम्ही हाईट, मॅक्सिमम 8 kg पर्यंत होल्ड करू शकतो. 8 kg की 2? 8 kg. तुम्ही 2 बोलले ना आधी. म्हणजे ह्याचं 2 kg वेट आहे. अच्छा, आणि ते होल्ड करू शकतो मॅक्सिमम अप टू 8 kg मॅक्सिमम. ओके, भारी. पण त्याला हे करून दाखवा ना. डेमो दाखवायचा. हो, मग डेमो तर महत्वाचा आहे. काय फरक पडतो काही नाही दाखवावं लागलं. हा तेवढा आहे. आता मी माझ्यावर दाखवतो डेमो. हा, हे असं लावलंय आपण. इन्स्टॉल करायला खूप इझी आहे. हे 2 हे येतं, काय बोलू शकतो याला, लॅच नाही बोलू शकत रे. ठीक आहे, 2 आहे ते हे करायला, ऍडजस्ट करायला. तर हे जे आहे, हा वाला जो आहे ना, तर हा तुमचा हे असं ऍडजस्ट करतो, पुढे मागे करू शकतो. आणि हे पाठीमागचं आहे, हे ह्याची ऍक्च्युअली ग्रीप ऍडजस्ट करायला, हे पूर्ण फिट करायचं पहिलं. तर त्याच्यानंतर हे मला, पण तुम्हाला जशी हे पाहिजे ते तुमचा काय म्हणताला, ज्या अँगलला पाहिजे त्या अँगल ऍडजस्ट करायचा. ठीक आहे, ऍडजस्ट केली. आता हाईट ऍडजस्ट करायचं. आता हाईट ऍडजस्ट करूया आपण. आपला बिफोर अँड आफ्टर बघूया. हिला वाटत होतं की काय युजफुल आफ्टर, जस्ट बघ हे बिफोर. पिन तर लावा आधी. पिन त्याच्यासोबत बिफोर आधी ओके ओके. हां, त्याच्यानंतर मी पिन लावतो. त्याच्याबरोबर अजून 2 गोष्टी येतात, त्या खूप इम्पॉर्टंट. यातूनच काढते मी व्हिडिओ. ठीक आहे ना. ही आहे पहिले, हा वाला मोबाईल होल्डर. होल्डर आहे ना खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्याबरोबर हा एक रिमोट आलाय. हे याचा ऍक्च्युली यूज हा खूप आहे, कारण काय होतं, बाहेर लावतो ना त्यावेळेस ऑन ऑफ करायला मला इझी जातं. रेकॉर्ड करायला मी किचन मध्ये रेकॉर्ड करतो ना, तर बाहेरून जातात ते त्या बाल्कनी मध्ये, आणि तिथून रेकॉर्ड करायचं. मग ते ऑन ऑफ करायला आम्ही हा स्टँड म्हणजे ही रिंग लाईट आम्ही बाहेर ठेवतो लाईट साठी, प्रॉपर लाईट येण्यासाठी. येस, हे असा होल्डर आहे, तुम्ही असं लावू शकता. बट ह्याची गरज आम्हाला पडत नाही, कारण आम्ही बाहेर लावतो. त्यामुळे मला आहे ना, पण माझ्या हॉलच्या व्हिडिओना आणि माझ्या जे ब्रँडचे व्हिडिओ असतात ना प्रमोशनचे, त्यासाठी मी ते यूज करते, ते जे की मला मेकअप वगैरेचे काही करायचे असतील तर. करेक्ट. आता मी ह्याला इकडून या आता. तर ह्याचं जे इकडनं इकडे या. सॉरी. तर ही वाली वायर पण खूप ह्याची लेंथ पण खूप म्हणजे चांगली आहे ऍक्च्युली. एवढी लेंथ आहे. आता मी स्टार्ट करतो. इथे तुम्ही हे ऍडजस्ट करू शकता.
पूर्ण व्हाईट करू शकतो, ते करून दाखवा ना. शेड मध्ये असं. आणि ह्यानी इंटेन्सिटी कमी करू शकता लाईटची, फुल इंटेन्सिटी होईल. त्रास होतो खूप, पण एवढ्याची गरज नाही पडत ऍक्च्युली. जसं की डिपेंड्स, तुम्ही कॅमेरा ऍडजस्ट करून बघतो आणि त्या हिशोबाने मी इंटेन्सिटी ऍडजस्ट करतो. रिमोटने इझी कसं पडतं की तिथे लावलं का ऑन ऑफ, त्याच्यात भरपूर मोड. हा एक मोड आहे जे की एकदम डीम लाईट करतो आणि बाकीचे काय सिम्पल तेच इंटेन्सिटी कमी जास्त करायची. असे 4 बटन्स आहेत. तर हे असा हा डिव्हाइस आहे. थोडं जवळ आहे, एकदा ऑन ऑफ करून दाखवू म्हणजे कळून जाईल. मी फुल इंटेन्सिटीला हे करतो. फुल नको, इतकी फुल नको. तेवढी आपण जेवढी ठेवतो ना तेवढीच करा. एवढी ठीक आहे. आता हे विदाउट लाईट आणि विथ लाईट डिफरन्स दिसतच असेल. सपोज मी ब्रँडचे वगैरे व्हिडिओ शूट करायला उभं राहिली किंवा मग किचन मध्ये आम्ही लावतोय, तर आधी जेव्हा नव्हती रिंग लाईट तेव्हा असे व्हिडिओ यायचे आणि आता जेव्हा रिंग लाईट आली आहे असे येतं. फरक तर दिसतोय, छान वाटतं, एकदम क्लिअर दिसतं ना. राईट. आता ते तशी एक छोटीशी लाईटची स्ट्रीप होती तिथं किचन मध्ये, जी की आम्ही ह्याच्यासाठी यूज करायचो, आपल्या काय किचनवरच्या फक्त शूटसाठी. हा, किचनवरच्या शूटसाठी. तर तेवढी इनफ होती, पण मला ती कमी वाटायची, असं प्रॉपर नव्हतं येत नाही का. आणि ती कुठे घेऊन जाऊ शकत नव्हती की आता समजा मला बेडमध्ये शूट करायचं ते करायचं तर करू नव्हतं शकत. ती सुरुवातीला आता कसं इंस्टाग्रामवरती जसं आम्ही ग्रो होत गेलो, सुरुवातीला कमी फॉलोअर्स होते, आम्ही काय जे म्हणजे काय म्हणतात त्याला, मोबाईल माझा तसं छान होता, तो OnePlus 10 Pro होता त्यावेळेस, पण तो अनफॉर्च्युनेटली त्याचा मदरबोर्ड गेला, त्यामुळे आम्हाला फोन दुसरा घ्यावा लागला. पण त्यावेळेस पण आम्ही काय करायचो, लाइटिंग वगैरे खायचा मला आयडिया नव्हती. म्हणजे ना डायरेक्ट मोबाईलची अडचण आली, वापरायला म्हणजे राहिलंच नव्हतं काही. मग मी तेव्हा नेमकीच मी जॉबला पण लागले. मॅडम गिफ्ट दिला होता. गिफ्ट म्हणजे ऑब्विसली आमची ती इन्व्हेस्टमेंटच आहे. आणि तर हा काय सांगतो तुम्ही ह्याचं, हळूहळू आपण कसं हा, तर ते लाईट्स वगैरे जे आहेत ना, आम्ही सुरुवातीला काहीच ऍडजस्टमेंट करत नव्हतो, जसं आहे तसं रॉ हे क्लिप्स हे करायचं. तर त्याच्यानंतर मग आम्ही ती छोटीशी स्ट्रीपवाली लाईट आणली. मग आम्हाला जसं जसं हे व्हायला लागलं, काय म्हणतात त्याला, रिच यायला लागला. आता आम्ही जसं फोकस जास्त झालो, म्हणजे 10K झालते तेव्हा कुठे 10K झालतेच ना आपले. हा 10K झाले किंवा जवळ आलतो तेव्हा मग रिंग लाईट आणि माईक, म्हणजे माझं ठरलंच होतं की माईक आणि रिंग लाईट वगैरे मध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायची जोपर्यंत 10K तरी निदान होत नाही. आणि मग ते बर्थडे आणि 10Kचा योग जुळून आला एकदम. म्हटलं काहीतरी युजफुल जातं ते. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट घेतली होती मी त्याच्यासोबत, ती दाखवतेस का तू? तर हा पण डिजिटेकचा माईक आहे. हा तसं माईकची स्टोरी सांगतो. काय झालं, सुरुवातीला ना आयफोन ज्यावेळेस यूज करायला होता, मला माहित नव्हतं, फर्स्ट आयफोन, त्यामुळे तर ह्याच्यामध्ये पण बाय डिफॉल्ट एक मोड येतो जो नॉईस कॅन्सल करतो. ॲक्च्युली नॉईस कॅन्सलेशन आहे. कुठं पण जर आम्ही दोघं बोलत असलो किंवा काही रेकॉर्ड करत असलो किंवा तिला एकटीला रेकॉर्ड करायचं, तर ते बेटर राहतं ना. मोबाईल लांब ठेवल्यानंतर एवढं नॉईस कॅन्सलेशनचं हे होत नाही. सुरुवातीला तर म्हटलं काय करत नाही आता खुश आहे. हा, म्हणजे आम्ही आता बाहेर जाऊन पण ब्लॉग वगैरे शूट करतोय ना, तर तिथे खूप युजफुल राहतो. तेच तसं हा त्याचा बॉक्स येतो. रिंग लाईट लावा ना, आहे ना आपल्याकडं. तर आता असा हा माईक. अनबॉक्सिंग जरा अजून काहीतरी बोल ना. अनबॉक्सिंग एवढंच सांगणार फक्त आताचा माईक. मग काय बोलू अनबॉक्सिंगचं अजून. पण हे 2 असे माईक येतात आणि हा आपला रिसिव्हर. यासोबत हे एक 2 फर येतात. अच्छा 2 आहेत का? 2 आहेत शॉर्टमध्ये. 2 फर आणि चार्जर आहे. सॉरी चार्जर नाही, पिन. हा तर आपलं ऑलरेडी आहे नाही. आपण असं धरून वगैरे माईक माईकला लावू शकतो, जेणेकरून थोडं अजून नॉईसला हे होतं. हे असं कनेक्ट करायचं. याला इथे पण आपण चार्जिंग लगेच म्हणजे मोबाईलला लगेच चार्जिंग पण करू शकतो याच्यासोबत सायमल्टेनियसली. सपोज नसेल चार्जिंग तर. आता हा मोबाईलला कनेक्ट केलाय आणि सिम्पली आपण असं, आता सपोज यामध्ये आपण सुरू केलाय व्हिडिओ, आपण सिम्पली असं धरून पण करू शकतो यामध्ये, किंवा यामध्ये हे काय मॅग्नेट येतं ते आपण असं आतमधून लावून माईक इथे लगेच अटॅच करून देऊ शकतो. बॅटरी बॅकअप चांगला. अजून मी याला घेतल्यापासून खूप यूज केला, पण मला वाटते 2-3 वेळेस चार्ज केला असेल मी. बॅटरी तशी 0% केसला चार्ज करावं लागतं ॲक्च्युली. ऑब्विसली आतमध्ये आपले इयरबड्स असतात ना, TWS वगैरे, त्याच्यामध्ये कसं आतमध्ये ते चार्ज होत राहतं, तसं फक्त केसला चार्ज करायला लागतं. आणि केस पण खूप जास्त छान, मला खूप आवडला ॲक्च्युली लुक वगैरे. आणि हे लेटेस्ट मॉडेल होतं. आता मी इथे एवढ्या डिस्टन्सवरती, ठीक आहे, तर आता माझा आवाज खूप लांब येत असेल तर ह्या केसमध्ये आयफोनचं नॉईस कॅन्सलेशन वर होईल, पण ते खूप लांब हे आहे ना, आणि क्लिअर जास्त आवाज येणार नाही. हा, तेवढं जास्त क्लिअर आवाज येणार नाही. तर आता तू माईक लाव. ठीक आहे, तर आता माईक ऑन झाला. तर आता डिफरन्स तुम्हाला जाणवेल की त्याच डिस्टन्सवरनं रेकॉर्ड करता त्यावेळेस किती युजफुल आहे माईक. आवाजाची क्वालिटी पण लक्षात येईल. तर बऱ्याच वेळा असं काय होतं, मला जर त्यांनी काय गिफ्ट वगैरे दिली ना, तर ते मला जास्त आवडतच नाहीत. म्हणजे आता मुलींचे गिफ्ट त्यांना काय एवढं कळणार ना त्यामधलं, तर एवढं काही आवडत नाही.
पण मग काय होतं की आणलं त्यांनी काय आणलं तर मग ते चेंज करून आणा, त्यामुळे ते मला विचारूनच आधी घेतात की तुला काय घ्यायचं का. पण यावेळेस त्यांनी विचारलं पण नाही आणि मी म्हणलं नाही ठेवायचं, मला मला नाही लागत आहे म्हणलं ते, तरी पण त्यांनी काही चेंज वगैरे काही केलं नाही. मला म्हणलं राहू दे, तुला कळणार त्याचं यूज काय होतं. पण आता हे थांब बघ, जरा. आता डिफरन्स जाणवलं. आता सुरुवातीचे जे क्लिप्स आहेत ना, त्या क्लिप्स मध्ये आम्ही माईक इंटेन्शनल नव्हता लावला हे दाखवण्यासाठी. आता तुम्हाला डिफरन्स जाणवेल सुरुवातीचा आणि या ऑडिओ मध्ये ती जास्त भरपूर फरक डिफरन्स आहे. होतो. हा. तर त्यामुळे ते युजफुल आहे आपल्यासाठी आणि हवाच होता ना. आता ऑब्व्हियसली जर कॉन्टेंट क्रिएशन करायचं म्हटलं ना, तर हळूहळू, म्हणजे असं नाही की सुरुवातीला सगळ्याच गोष्टी असायला पाहिजे. जसं जसं हे होत आधी गेलं. कोणी पण जर स्टार्ट करत असेल तर आधी पाहायला पाहिजे ते वर्क होतंय की नाही, आणि हम्म. तरच मग नंतर इन्व्हेस्ट करा काय असेल ते. म्हणजे बऱ्यापैकी आम्हाला कोलॅबरेशन वगैरे स्टार्ट झालं, त्यातून काहीतरी इन्कम स्टार्ट झाला आणि मग आम्ही यामध्ये आता इन्व्हेस्ट केलंय कुठे जाऊन. मोबाईल घेतला तर तो तर लागतच होता आणि मला पण त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं चांगलं असं काहीतरी, कारण अजून काहीच दिलं नव्हतं. येस. आणि जॉबचं पण झालं, मग मी तो दिला. मग तो त्यांच्यासाठी पण कामी आला आणि माझ्या कॉन्टेंटसाठी पण तो कामी आला. स्टार्टिंगला कसं की जसं सुरुवातीला मी सांगत होतो की आम्ही हळूहळू हळूहळू सुरुवात केलं. काही नव्हतं बघत, लाइटिंग नाही, आवाज नाही, काहीच नाही. कुठं व्हिडिओ पण कसे पण एडिट करायचो. एडिटिंग मला जमायची, पण कसं पण एडिट करायचो नाही का, की गडबडीमध्ये. पण त्याच्यानंतर जसं जसं ही व्हॉइस ओव्हर करायला लागली आणि सुरुवातीला कसं माणूस अनकम्फर्टेबल स्वतःचा आवाज ऐकला, पण हळूहळू त्याची पण क्वालिटी इम्प्रूव्ह होत गेली. तुम्हाला हे सगळं जर ग्रोथ पाहिजे असेल तर इंस्टाग्रामला हिला फॉलो करा, सुरुवातीचे व्हिडिओ पण बघा आणि आपले 10K कम्प्लीट झालेत आत्ताच. 10K कम्प्लीट आणि एकच सांगायचं की 10.5K आता हे झाले, sorry. सगळं समजा आम्ही पण खूप इम्प्रूव्ह केलं आमच्या सगळ्यांमध्ये, अजून पण खूप करायचं. मे बी अजून पण कोणाला वाटत असेल की नाही काहीच क्वालिटी नाही आमच्यामध्ये, पण हळूहळू शिकूनच होईल. तुम्ही ट्राय करा, काहीतरी करा, Obviously. तरच ते पुढे तुम्ही काही ना काही तुम्हाला दिसेल की यात हे चुकतंय आपलं, यात आपल्याला काहीतरी इम्प्रूव्ह करायचंय, तरच ते कळेल. असं कोणी सांगून लगेच कळत नाही आपल्याला. तुम्ही ट्राय करायला पाहिजे आधी. आणि आमचं सुरुवातीला आम्ही सुरुवात जी केली होती ती ऍक्सिडेंटली झाली. ती आमचं असं कुठलंही ठरलेलं नव्हतं. त्याच्यावर नवीन आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ डिटेलमध्ये करू, व्हिडिओ येईलच, डिटेलमध्ये तर एकदम विषयच नाही. दोघं बसूनच बनवू मस्त. बट एक ओव्हरऑल ठीक सांगायचं आहे. तर हे होतं. तर हेच सांगायचं होतं की मला काय यांनी गिफ्ट दिले आणि ते अजून मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण नाही आणि कुठेच मी सांगितले नव्हते. तर याच्यासाठीच वेट करतो आम्ही. हा लॉंग व्हिडिओ व्हिडिओ बनवला होता, बनवायचा लॉंग व्हिडिओ होता. बनवायचा होता, जेणेकरून नीट सांगता येईल सगळं की काय फरक पडतो, काही नाही पडत याने. आणि हे जसं सांगायचं आता होतं. अजून एक गोष्ट मला मेन्शन करा, जसं आपण जेव्हापासून लॉंग व्हिडिओज बनवायला लागलो, मी एक ऑब्झर्व केले, काय होतं तुम्ही जास्त एक्सप्रेस करू शकता लॉंग व्हिडिओमध्ये ऑब्व्हियसली, कारण तुमच्याकडे टाइम लिमिट नसते. पण तेच इंस्टाग्रामवरती, कारण आता आम्ही स्विच नाही म्हणता इंस्टाग्राम येणार. असो किंवा शॉर्ट इकडच्या युट्यूबच्या असो, जास्त नाही करतायत. एक तर 40 ते 45 सेकंदाची काहीतरी लिमिट, ते काहीतरी 1 मिनिट पर्यंत आहे, पण आम्ही नाही 1.5 जास्त मिनिट आहे. ठेवत. 1.5 मिनिट काहीतरी आहे. आम्ही आमची एक सेट केलेली की 40 ते 45 सेकंडच्या वर आम्ही नाही बनवत. पण तेवढं कोण सो बघतच नाही एवढं हा, जास्त. हा, तर त्याचे पण डिटेल व्हिडिओ आम्ही बनवत राहू, की कारण आता असं नाही की आम्ही खूप जास्त काही अचीव्ह केले, पण 10K पण खूप मोठी गोष्ट आहे. तर त्याचा पण डिटेल व्हिडिओ बनवू आम्ही, की कसं सुरुवात केलं होतं, कसं म्हणजे काय काय चॅलेंजेस आले. आणि जर तुम्हाला खरंच ठीक आहे, मी घेतो थोडासा. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. सपोर्ट असू द्या. काय युट्यूबला पण सबस्क्राईब करा, जर कोणी केलं नसेल तर, नवीन असाल तर. येस, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आमचा व्हिडिओ. बाय थँक्यू सो बाय. मच. बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओ सोबत.